जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 122 पाहणार आहोत. कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनो चक्रपाणी, द्विजा कारणे भार्गव चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकात समर्थांनी भगवंताच्या 10 अवतारांपैकी 5व्या आणि 6व्या अवताराचं वर्णन केलेलं आहे. 5वा अवतार वामन अवतार व 6वा भार्गव अवतार. भगवंताला वामन अवतार का घ्यावा लागला तर त्याचं कारण प्रल्हादाचा नातू बली हा आपल्या आजोबाप्रमाणे म्हणजेच प्रल्हादाप्रमाणे मोठा पराक्रमी व धार्मिक वृत्तीचा होता. त्याने इंद्रपदाच्या प्राप्तीसाठी 100 यज्ञ करण्याचे ठरविले. त्या काळी जो कोणी 100 यज्ञ निर्विघ्नपणे पार पाडील त्याला इंद्रपद मिळत असे आणि म्हणूनच बलीने 100 यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करण्याचे ठरविले. त्याचे 99 यज्ञ निर्विघ्नपणे पार पडले आणि जेव्हा त्यांनी 100वा यज्ञ सुरू केला तेव्हा मात्र इंद्र घाबरला व तो विष्णूला शरण गेला. विष्णूने त्याचे इंद्रपद टिकविण्याचे आश्वासन त्याला दिले. त्यावेळी विष्णूने कश्यपाची पत्नी अदिती हिच्या पोटी जन्म घेतला. हाच तो वामन अवतार. विष्णू वामन रूपामध्ये बलीच्या यज्ञात उपस्थित झाले. बलीने मोठ्या आनंदाने मोठ्या थाटाने त्यांचं यथायोग्य स्वागत केलं आणि काय पाहिजे ते मागून घ्या म्हणून विनंती केली. त्यावेळी वामनाने बलीला त्रिपादभूमी दान मागितले. दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांनी आपल्या दिव्य दृष्टीने ओळखले की हा जो वामन रूपामध्ये आलेला आहे हा प्रत्यक्ष विष्णू आहे आणि म्हणून त्यांनी बलीला दान देण्याकरता विरोध केला. शुक्राचार्य बलीला म्हणाले, हा प्रत्यक्ष विष्णू आहे, तू याला दान देऊ नकोस, हा काहीही करू शकतो. त्यावर बली म्हणाला, माझं भाग्य किती महान की प्रत्यक्ष भगवान माझ्याकडे काहीतरी मागायला आले. आणि अशा आनंदात त्याने मोठ्या उदार अंतःकरणाने वामनाच्या हातावर उदक सोडले. त्यासरशी वामनाने विराट रूप धारण केले व आपल्या पहिल्या पावलामध्ये पृथ्वी व्यापून टाकली, दुसऱ्या पावलामध्ये आकाश व्यापून टाकले आणि आता 3रे पाऊल कुठे ठेवू म्हणून बलीला विचारले. तेव्हा बलीने आपले मस्तक पुढे करून म्हटले, 3रं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा. तेव्हा भगवंताने आपले 3रे पाऊल बलीच्या मस्तकावर ठेवले व त्याला पाताळात नेले. भगवंताने बलीला पाताळाचे राज्य दिले व स्वतः त्याचा द्वारपाल झाला. अशा प्रकारे बलीचा वध न करता त्याला पाताळाचे राज्य दिले आणि इंद्राला त्यांचं इंद्रपद मिळवून दिलं. आता 6वा अवतार आहे भार्गव अवतार. भार्गवांचं दुसरं नाव आहे परशुराम. परशुराम हा जमदग्नी ऋषीचा मुलगा. जमदग्नीने वयाच्या 5व्या वर्षी त्याची मुंज केली आणि पहिलं शिक्षण घेण्याकरता त्यांना कश्यप ऋषीकडे पाठवले. त्यानंतरच्या शिक्षणासाठी जमदग्नीने त्याला प्रत्यक्ष भगवान शंकराकडे पाठविले. भगवान शंकराला प्रसन्न करून जमदग्नीने त्यांच्याकडून दिव्य अस्त्र प्राप्त केली. त्यावेळी एक घटना घडली. भारतामध्ये सहस्त्रार्जुन नावाचा राजा होता. तो एकदा जंगलातून जात असताना त्याला जमदग्नीचा आश्रम दिसला आणि तो त्या आश्रमामध्ये गेला. जमदग्नीने सर्व सैनिकासह राजाचं स्वागत केलं. तेव्हा सहस्त्रार्जुनाने विचारले की आश्रमामध्ये
एवढ्या सैन्यासह माझं स्वागत करण्याची सोय कशी झाली? जमदग्नी म्हणाले, माझ्याकडे कामधेनू आहे, ती सर्व इच्छा पूर्ण करते. सहस्त्रार्जुन म्हणाला, अशी कामधेनू तर राजाकडे असली पाहिजे, ऋषीकडे तिचं काय काम? ही कामधेनू मला द्या. जमदग्नीने नकार दिला. तेव्हा राजाला राग आला आणि राजाने त्या कामधेनूचे अपहरण केले. त्या कामधेनूला तो जबरदस्तीने घेऊन गेला. परशुरामाला जेव्हा हे समजले तेव्हा परशुरामाने आपल्या दिव्य अस्त्रासह त्या सहस्त्रार्जुनावर चाल केली आणि त्याचा वध करून कामधेनू आश्रमामध्ये तो परत घेऊन आला. ही गोष्ट जेव्हा जमदग्नीला समजली की परशुरामाने सहस्त्रार्जुनाचा वध केला आहे, तेव्हा ते परशुरामाला म्हणाले, हे तू योग्य केलेले नाहीस. खरे पाहिले असता सहस्त्रार्जुनाने आपल्यावर अन्याय केला ही गोष्ट खरी आहे, पण तरीसुद्धा एका राजाचा वध केला हे काही योग्य नाही. राजा हा विष्णू स्वरूप आहे आणि या चुकीकरता तुला किमान 1 वर्षाकरता तरी तप करावे लागेल. तेव्हा आपल्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे परशुराम तप करण्याकरता आश्रम सोडून निघून गेला. त्याचवेळी सहस्त्रार्जुनाचे पुत्र आपल्या वडिलांच्या वधाचा बदला घेण्याकरता जमदग्नीच्या आश्रमात आले आणि परशुराम नाही असे पाहून त्यांनी जमदग्नीची हत्या केली. नंतर परशुराम जेव्हा तपश्चर्या करून आश्रमात परत आला तेव्हा त्याला आपल्या आईकडून वडिलांच्या हत्येची बातमी समजली. परशुरामाची माता परशुरामाला म्हणाली, तुझ्या वडिलांच्या वधाचा तू बदला घे. मग परशुराम आपले दिव्य परशुअस्त्र घेऊन निघाले. त्यांनी सहस्त्रार्जुनाच्या पुत्रांचा नाश केला आणि ज्यांनी ज्यांनी त्यांना या कामात मदत केली त्या सर्वांचा परशुरामाने नाश केला. तेव्हा कुठे परशुरामाचा राग शांत झाला. त्याने 21 वेळा ही पृथ्वी निक्षत्रिय केली आणि नंतर ही पृथ्वी त्याने कश्यप ऋषीला दान करून त्या कश्यप ऋषींच्या म्हणण्याप्रमाणे तो समुद्रतीरी जाऊन कोकण प्रांतामध्ये राहू लागला. असा हा परशुराम, याला चिरंजीवही म्हणतात. आणि ह्या परशुरामाने अशा प्रकारे आपल्या वडिलांच्या हत्येचा बदला घेऊन ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केलेली आहे. म्हणूनच समर्थ या श्लोकामध्ये सांगत आहे, कृपा भाकिता जाहला वज्रपाणी, तया कारणे वामनु चक्रपाणी, द्विजा कारणे भार्गव चापपाणी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.